नमस्कार. संस्थेचं नाव आहे काव्ययोग संस्था. स्पर्धेचं नाव महाराष्ट्राचा लाडका कवी. माझ्या कवितेचं नाव आहे आजीबाईचा बटवा. माझं नाव नीला नंदकुमार ताम्हनकर, सांगली. आजीबाईचा बटवा. खोकून खोकून जर का झाला कोरडा घसा, खोकून खोकून जर का झाला कोरडा घसा, मधातून चाटा ज्येष्ठमत आणि अडुळसा. लागला मुकामार सुजून पाय झाला गारद, लागला मुकामार सुजून पाय झाला गारद. लेपासाठी उगाळा तुरटी रक्तचंदन आणि आंबे हळद. कोंड्याचा झाला का हे का हो डोक्यामध्ये साठा, कोंड्याचा झाला का हे हो डोक्यामध्ये साठा. केस धुताना लावा, केस धुताना लावा, मेहंदी शिके काही रिठा, मेहंदी शिके काही रिठा. सकाळी सकाळी उठा देवाला करा वंदन, सकाळी सकाळी उठा देवाला करा वंदन. उन्हाळ्यात लावा कपाळी थंडाव्यासाठी चंदन, उन्हाळ्यात लावा कपाळाला थंडाव्यासाठी चंदन. उन्हाळ्यात रापून चेहरा झाला का हे काळा, उन्हाळ्यात रापून चेहरा झाला का हे का हो काळा. कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद, कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद. बारीक आहे म्हणून होऊ नको तू बावरी, बारीक आहे म्हणून होऊ नको तू बावरी, बारीक आहे म्हणून होऊ नको तू बावरी. दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी, दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी. पिकला एक केस डोक्यावरची होईल चांदी, पिकला एक केस डोक्याची होईल चांदी. नैसर्गिक रंग आहे केसांना लावा मेहंदी, नैसर्गिक रंग आहे केसाला लावा मेहंदी, नैसर्गिक रंग आहे केसाला लावा मेहंदी. केसांना लावा कचूर सुगंधी मेहंदी आणि जास्वंद, केसांना लावा कचूर सुगंधी मेहंदी आणि जास्वंद. केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद, केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद. छोटे छोटे आजार घरच्या घरी हटवा, छोटे छोटे आजार घरच्या घरी हटवा. प्रत्येकाच्या घरी असू देत आजीबाईचा बटवा, प्रत्येकाच्या घरी असू देत आजीबाईचा बटवा, प्रत्येकाच्या घरी असू देत आजीबाईचा बटवा. धन्यवाद.